कोरोचीत जगद्गुरू नरेंद्राचार्यजी सेवा केंद्राच्या वतीने वृक्षारोपण. कोरोची येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज सेवा केंद्राच्या वतीने चव्हाणवाडी टेकडीवर भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोची चव्हाणवाडी टेकडीवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज सेवा केंद्र शाखा कोरोची व इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेनुसार प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही 150 झाडांची लागवड भक्त मंडळींनी केली. गतवर्षी 1 लाख झाडांचा संकल्प होता, पण यावर्षी 2 लाख वृक्ष लागवड करून व वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला असल्याचे प्रोटोकॉल अधिकारी विजय धनवडे यांनी वृक्षारोपण प्रसंगी सांगितले. या उपक्रमात पर्यवेक्षक आप्पासो कोणे, कोकळकी आई, गवळीयाबा, आगमभाऊ, गोपाल पवार, माळीमामा, उदय माळी, राहुल बन्ने, महेश कोष्टी, राम बन्ने, अंजना कवडे, संतोष मडके, शालन चव्हाण, सुमन बन्ने, गीता निकम, कुसुम गवळी, शोभा धनवडे, रोहिणी मडके, गीता जाधव, नंदा पाटील, संजय पाटील यांच्यासह इचलकरंजी व कोरोची सेवा केंद्रातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अमित काकडे, कोरोची. जय श्रीराम. मी विजय दिनकर धनवडे, श्री संप्रदाय प्रोटोकॉल अधिकारी म्हणून काम करतोय. आमचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य यांच्या प्रेरणेने जे वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण घेतला आहे ते मागच्या वर्षी आम्ही 1,14,000 झाडे लावली होती. ह्या वर्षी जगद्गुरूंनी 2 लाखापर्यंत महाराष्ट्रभर झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीनं आम्ही कोरोची सेवा केंद्रातून आज इथं 150च्या आसपास झाडे लावत आहे. कोरोची आणि इचलकरंजी 2 सेवा केंद्र मिळून 150च्या आसपास झाडे लावत आहे. अशाच पद्धतीनं आमच्या संस्थांचे नुसतं आध्यात्मिक नसून जे सामाजिक उपक्रम आहेत ते ॲम्ब्युलन्स आहेत. जवळजवळ 53 ॲम्ब्युलन्स आपल्या ह्या महाराष्ट्रात धावतात. त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 73,162 लोकांचे प्राण वाचवले गेले. रक्तदानासारखे मोठे शिबिर घेतले जातात. मागच्या वेळी 2,72,284 रक्तदान बाटल्या संकल्प झाल्या. त्याचबरोबर देहदानसुद्धा असतं. देहदान नाही म्हटलं तर नुसतं देहदानचं फॉर्म भरले नाही तर आज तागायत जवळजवळ 200च्या पुढं 207-8 या दरम्यान आपण देहदान मेडिकल कॉलेजला दिलं. त्याचबरोबर नेत्रदान जे अंगदान आहे हे पण आपण करतो. त्याचबरोबर आपल्या संस्थांमार्फत ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करून दिली जाते आणि ह्या सगळ्याच सामाजिक उपक्रमातून आज जे ह्या देशात ग्लोबल वॉर्मिंग चालू झालं आहे त्यामुळं झाडांची वृक्षतोड भरपूर झाल्यामुळं, झाडं कमी असल्यामुळं, पावसाची अनिश्चितता चालू असल्यामुळं जे रामानंदाचार्याने आम्हाला जो संकल्प दिला आहे तो आम्ही पूर्ण करायला लागलो. जय श्रीराम.